तुमचं जायचं प्लॅनिंग झालंय, तिकीट काढून झालं आहे, उत्तराखंड गव्हर्नमेंट सोबत रजिस्ट्रेशन झालंय, समोरचा मुद्दा आहे तो सोबत काही न्यायचं. हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. खूप लोक म्हणतात की ट्रेकिंगचे शूज घ्या, साधे शूज घ्या. हे तुमच्यावर, तुम्ही किती कम्फर्टेबल आहे त्यावर डिपेंड आहे. काही काही लोकांना नवीन शूज घेतल्यावर चावतात, त्यामुळे ते शूज तुम्ही आधी घालून बघा घरी, काही दिवस नंतर घेऊन जा. किंवा मी तर इव्हन साध्या लोकांना साध्या चप्पलवर, सँडलवर जे जोडे असतात प्लास्टिकचे त्यावर सुद्धा बघितलेलं आहे. अनवाणी चालणारी खूप बघितले आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजूबाजूला घोडे जे खेचर असतात ते चालत असतात, त्यांची घाण खूप असते, त्यांची विष्ठा खूप असते, त्यामुळे पायात काहीतरी घातलेलं पाहिजे. तुमचा जो ट्रॅक पॅन्ट असो तो लवकर वाळणारा असावा, म्हणजे सुपर ड्राय असं काहीतरी म्हणतात त्या प्रकारचा तुमचा पॅन्ट हवा. आणि जॅकेट हलकं असावं जे तुम्हाला इझिली चालता येईल, कारण की 22 ते 25 किलोमीटरचा प्रवास आहे. व तुम्हाला ते वॉटर बॉटल जी की त्यात गरम पाणी राहील अशी वॉटर बॉटल घ्या. वर जाऊन 15 रुपये लिटरनी पाणी मिळतं. जेव्हा टेम्परेचर मायनसमध्ये असतं तेव्हा तुम्हाला गरम पाणी कामात येतं. खाण्यापिण्याची सोय वरती आहे. इव्हनावरती राहायची सोय म्हटल्यावर रूम्स काही ठिकाणी रूम्स आहेत, काही ठिकाणी डॉर्मेटरी आहे, किंवा तुम्हाला टेंटसुद्धा विकत मिळतात, टेंटसुद्धा विकत मिळतात. तिथे नंदीग्राम्स आहे, तिथे बेस कॅम्प आहे, तिथे राहायची सोय आहे. तर तुम्ही वरचा प्रवास जर तुम्हाला राहायचं असेल तुम्ही ऑलरेडी बुक करा किंवा जाऊन बुक करा. तिथे खूप सारे टेंट अवेलेबल आहे, मिळून जाईल राहायला. आणि दुसरा मुद्दा म्हणजे सोबत आणखी काय हवं, तर महत्त्वाचे म्हणजे जे काही मेडिसिन, तुमच्या बेसिक मेडिसिन आहे, तापाची असो किंवा उलटीची असो किंवा डिसेंट्रीची असो, या बेसिक मेडिसिन हव्यात. वरती पण मेडिकल शॉपसारखे 2-3 काउंटर आहे, तिथे मिळेल, पण तुमच्यासोबत असलेलं बरं. आणि इथे आजकालचे पाम हीटर असतात किंवा लेग्सचे तळव्याला हिट करण्यासाठी एक पाऊच येतात, हीटर म्हणतात त्याला, तर ते सोबत असावे. ते थोडेसे हलवले की ते 8 तास गरम राहतात. तर तुम्ही तुम्हाला वाटलं ताप आलाय, काही दुखतंय कुठे, तुम्ही शेकसुद्धा घेऊ शकता. त्या पाऊचने तुम्ही शेकू शकता, मान वगैरे किंवा पायाच्या पोटात शेकू शकता. तर ते खूप महत्त्वाचं आहे. ते त्या भागात मिळत नाही. तुम्ही ज्या शहरातून जात आहेत त्या शहरातून तुम्ही घेऊन जा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की एक एक्स्ट्रा ड्रेस घेऊन जा. वरती तुम्हाला जर मंदिरात जाऊन राहायचं काम पडलं तर आंघोळ करून दुसरा नवीन ड्रेस घालायचा असेल तर एक एक्स्ट्रा ड्रेस घेऊन जा. आणि पायात 2 ते 3 सॉक्स घेऊन जा, म्हणजे जेणेकरून मंदिरात तुम्ही कुठल्याही मंदिरात जाताना सॉक्स काढू नका. सॉक्स घालूनच मंदिरात जा, कारण की तिथे खूप थंड आहे. मायनसमध्ये टेम्परेचर असतं, तिथले जे दगड आहेत ते खूप थंड आहेत. तुम्ही नॉर्मली विदाऊट सॉक्स चप्पल उभे राहू शकत नाही, त्यामुळे सॉक्स घेऊन चला. 1-2 सेट जे प्लॅस्टिकचे असतात, जे सॉक्स येतात, कवर असतात, शूज कवर किंवा लेग कवर असतात, त्या प्रकारचे सॉक्स घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला थंडीपासून वाचता येईल. आणखी महत्त्वाचं म्हणजे बाकी गोष्टी, ती सर्व गोष्टी वरती मिळतात पण थोड्या महाग असतात. तर तुम्ही, आणि कानाचं बांधायचं जे असतं की तुमचे कान सेफ राहील, त्यासाठी तुम्ही खालूनच काही ना काही घालून जायचं, कारण की अचानक कुठे थंडी वाढते, गरमी सुरू होते, पाऊस सुरू होतो, स्नोफॉल सुरू होतो, त्यामुळे तुम्हाला जी काळजी घ्यायला ती घेऊ शकता. कारण की मी खूपसे असे लोक भेटले की सिंपल साध्या कपड्यामध्ये पण लोक 80-80 वर्षाचे ज्येष्ठ तिथे मी विदाऊट चप्पल साधं घोंगडी घालून गेलेलं बघितले आहे. हातात काठी, जी स्टिक बाहेर मिळते ती फोल्डिंगवाली, काही स्टिक घेऊन